तुमचं हे बाळ फोनसाठी हट्ट करतं का? तुम्हाला सतत फोन मागतं का? फोन दिलात नाही तर जेवत नाही, फोन दिला नाही तर मग जोराजोरात रडायला सुरू करतात, किंचाळायला सुरू करतात. असं तुमचं हे बाळ करतं का? तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी वाटते, कारण की फोनचे किती दुष्परिणाम असतात. तर मग काय करायचं बरं? वाईट आहे फोन किंवा स्क्रीन, तर मग आपण आपल्या बाळाला का देतो? काय करावं बरं की लहान मुलांचं स्क्रीन टाईम 0 होईल? तर व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सिद्धी आणि माझ्या मैफिलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं आहे, लहान मुलांना सवय का लागते, कशी लागते? सोपं आहे. पूर्वीच्या जमान्यामध्ये TV, लॅपटॉप किंवा स्क्रीनचा कोणताच साधन नसायचं. खूप कमी लोक असायचे त्यांच्या घरात TV असायचे आणि खूप लोक एकत्र बसून ठराविक काळासाठी दुसरं, बाळाला सवय कशी लागते? काय करावं बरं की बाळाचं जे स्क्रीन टाईम आहे ते कमी होईल? काय करावं की बाळ एका टायमाला तरी न स्क्रीन बघता जेवेल? बघा, लहान बाळांना सवय जी आहे ती कधी पण लागू शकते, पण जर तुमचं बाळ 1 वर्षाचं आहे, 1.5-2 वर्षाचं आहे आणि तुमच्या बाळाला स्क्रीनची सवय लागली आहे, तर तुम्ही लक्षात द्या की लहान बाळाला खेळायला खूप आवडतं. त्यामुळे जेवढी खेळणी तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता, जेवढा तुम्ही तुमचा टाईम तुमच्या बाळाला देऊ शकता, की हां बाबा चल आपण खेळूया, एखादा नवीन खेळ दाखवा, एखादा नवीन खेळणं आणा आणि एखादं छानसं खेळणं तुम्ही तुमच्या बाळाच्या बाजूला ठेवा आणि सांगा, ह्याला भरवते, तू पण खा, एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास आईचा, एक घास बाबांचा. असं करून तुम्ही तुमच्या बाळाचं लक्ष थोडंसं वेधू शकता जेवणाकडे आणि बाळाला स्क्रीन कमी दाखवत किंवा मग स्क्रीन न दाखवत एक टायमाचं जेवण तरी तुम्ही तुमच्या बाळाला दिलं पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन बाळ जे आहे ते स्क्रीनशिवाय सुद्धा जेवायला लागेल. आणि तिसरं, आपण आपल्या बाळाची काळजी कशी घ्यायची? काय करू शकतो आपण आपल्या बाळासाठी? तर जे बाळ 2-3 वर्षाचे आहेत त्या बाळांना कमीत कमी स्क्रीन दाखवा. त्याच्यानंतर स्क्रीनवरती ते काय बघतात त्याचा कंट्रोल तुमच्याकडे असला पाहिजे. किती वेळ बाळ स्क्रीन बघतंय हे सुद्धा तुम्हाला बघितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त जर तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवता येत असतील, जसं की तुम्ही यूट्यूब दाखवत असाल किंवा अजून कोणतं ऑप्शन तुम्ही दाखवत असाल, तर जे रेकॉर्डिंग सेक्शन आहेत तेवढेच तुम्ही तुमच्या बाळाला दाखवा. जेणेकरून काय होतं, लहान बाळ जरा मोठं झाल्याचं तर ते पण हुशार होतं आपल्यासारखं, त्याला स्क्रोल करता येतं, वरती 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 स्क्रोल केलं आहे, हे बघितलं आहे, ते. मग काय होतं माहिती आहे का, मुलं भटकतात. लहान बाळं हे बघायचं आहे ते बघायचं, सगळ्या गोष्टी त्यांना बघायच्या असतात. आणि मग इथे कुठे हत्ती दिसतो, इथे कुठे मांजर दिसते, इथे अजून काहीतरी दिसतंय छान, मग ते क्लिक करून ते बघत राहणं. ह्यामध्ये काय होतं माहिती आहे का, ते सतत बघत राहतात, त्यांचे कुठे स्टॉप होत नाही. जेवढं जर तुम्ही डाउनलोड केलेल्या गोष्टीच त्यांना दाखवत असाल तर त्यांचं एक लिमिट बसून जाते. लहान मुलं ते बघून कंटाळतात आणि मग हे ना खेळायचं आहे मला असं करतात. आणि ह्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. लहान बाळांना जर स्क्रीन बघायची असेल तर तुम्ही देऊ शकता, पण ज्यामध्ये नर्सरी रायमिंग्स असतील, छान छान गोष्टी असतील, जर तुम्ही मराठी असाल माझ्यासारखे किंवा मग हिंदी, इंग्लिश कोणतीही गोष्ट तुम्हाला जर तुमच्या बाळाला शिकवायची असेल, तुम्ही त्या माध्यमातली गाणी तुमच्या मुलांना दाखवू शकता. त्या माध्यमातली गाणी, कविता किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या बाळाला दाखवण्यासाठी जेवढं कमी ॲनिमेटेड असेल ते तुम्ही दाखवा. जेवढं जास्त ॲनिमेटेड तेवढंच लहान बाळाचं लक्ष वेधलं जाईल आणि लहान बाळाला त्याची सवय होईल. कमी ॲनिमेटेड म्हणजे बाळ सतत एकटक त्याच्याकडे बघत राहणार नाही, फक्त ते काय बोलतंय त्याच्याकडे लक्ष देईल आणि बोर होऊन फोन सोडून देईल. का म्हणते? कारण मी माझ्या बाळाबरोबर ते करते. लहान बाळाला कोकोमेलन दाखवल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यावरती परिणाम होतो किंवा मग लहान बाळ शी सू काही करत नाही आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या बाळाला फक्त 1 ते 2 तासच स्क्रीन टाईम द्यायची आहे. आणि त्यातल्या त्यात स्क्रीन टाईम जर तुम्ही देत असाल तर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तुमचं बाळ वेळेवर सू करतं आहे की नाही, स्क्रीन बघताना दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज करतं आहे की नाही. लहान मुलांच्या समोर खूप सारी खेळणी टाका जी त्यांना आवडतात. आता मुलगा असेल तर तुम्ही गाडी ठेवू शकता, मुलगी असेल तर तुम्ही भांडी कुणी ठेवू शकता, एखादे ब्लॉक्स वगैरे ठेवू शकता आणि मध्ये मध्ये येऊन तुम्ही बोलू शकता की अरे हे बनव ना, ती गाडी आणून दे, हा कचरा नेऊन टाक.
असं करून तुम्ही तुमच्या बाळाचं लक्ष जे आहे ते थोडंसं स्क्रीनपासून वेधू शकता. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या बाळाला एकटक फोन बघता कामा नये, जेणेकरून त्यांच्या डोक्यावरती परिणाम होणार नाही. जर बाळ एकटक जवळून फोन बघत असेल, स्क्रीन बघत असेल, तर ते घाणता कसं आहे. आपण असं करतो का, आपण मोठे आहोत, आपण एकटक फोन बघितल्यानंतर आपल्यालाही त्रास होतो, डोळे दुखतात किंवा मग मान दुखते. तर तसं करायचं नाही आहे आपल्याला. आपल्या बाळाला कोणती ना कोणती तरी छानशी गाणी, जेणेकरून तो पण शिकेल, बाळसुद्धा बोलायला लागेल, असलंच काही ना काहीतरी दाखवायचं आहे. जर तुम्हाला यूट्यूबवरती तुम्ही शोधत असाल तर मी सांगते तुम्हाला, चिव काऊ म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, ते सुद्धा खूप छान आहे, कमी ॲनिमेटेड आहे, लहान बाळांचा आवाजच आहे त्यामध्ये. खूप छान छान गाणी आहेत लहान मुलांची, ती तुम्ही दाखवू शकता. त्यामध्ये खूप सारी गाणी आहेत जी आपल्या टायमाला आपण ऐकलेली होती, जसं की सांग सांग बोलानात, किंवा मग गाणी आहेत, गोष्टी आहेत, ससा कासवाची गोष्ट आहे, त्याचबरोबर चॉकलेटचा बंगला, असलेली सुद्धा गाणी आहेत. खूप छान छान गोष्टी आहेत आणि कमी ॲनिमेटेड आहेत, ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर दुसरं कोणतं चॅनल हवे असेल तर एक चूचू TV म्हणून एक चॅनल आहे, त्यामध्ये सुद्धा ABCD वगैरे असतात. खूप सारे व्हिडिओज आहेत की जर तुम्हाला पेरेंटिंग टिप्सबद्दल असतं की जर तुम्हाला तुमच्या बाळाला इंडिपेंडेंट बनवायचं आहे तर कसं दाखवायचं. जर लहान बाळ रडत आहे तर त्याला कशी आंघोळ घालायची, कसं त्याला थोडंसं लक्ष वेधून घ्यायचं, कसं त्याला हे करायचं, सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ते तुम्ही बिना टेन्शन तुम्ही तुमच्या बाळाला दाखवू शकता, किंवा मग तुम्ही स्वतःसुद्धा बघू शकता की कसं आपल्या लहान बाळाला ते लोक इंडिपेंडन्स बनवत आहेत, कसं लहान बाळाला पहिल्यापासून खायला शिकवत आहेत. सगळं काही ते त्यांच्याकडे खाल्लं जातं, किंवा मग त्यांच्याकडे कसं लहान बाळाला सांभाळलं जातं. आता ही गोष्ट खरी आहे की स्क्रीनने खूप प्रॉब्लेम होतात, पण मला तुम्ही सांगा, ज्या वेळेला मुलं शाळेत जातात त्यावेळेला काही स्कूलमध्ये, प्रायव्हेट स्कूलमध्ये म्हणा किंवा सरकारी स्कूलमध्ये सुद्धा काही वेळेला ऑनलाईन अभ्यास दिला जातो. आता तर सरकारी शाळेत सुद्धा ऑनलाईन अभ्यास पाठवला जातो. मग काय करायचं? मग तेव्हा तर लहान मुलांना स्क्रीन दिलीच पाहिजे, किंवा द्यायलाच लागते. काही ऑनलाईन क्लासेससुद्धा होतात जे बाळांना अटेंड करावे लागतात. त्यामुळे लक्षात ठेवा, स्क्रीनपासून घाबरण्यापेक्षा लहान मुलांना स्क्रीन कशी हाताळायची हे जर तुम्ही लवकरात लवकर सांगितलं, समजवलं त्यांना की स्क्रीन तुमच्यासाठी वाईट आहे. जर तुमचं बाळ समजण्यासारखं एवढं मोठं असेल, 3-4 वर्षाचं असेल, 5 वर्षाचं असेल, तुम्ही तुमच्या बाळाला सांगितलं की स्क्रीन तुझ्यासाठी चांगली नाही आहे, स्क्रीनमुळे काय परिणाम होतो. चौथं आणि महत्त्वाचं आहे की लहान बाळ सतत स्क्रीन बघत आहे, किंवा मग तुम्ही घरी बघताय किंवा बाहेर दाखवताय, तर मग खूप वेळा असं होतं की तुम्हाला दुष्परिणाम आहेत. त्याबद्दल लोक सांगतात. लक्षात ठेवा, बाळ तुमचं आहे, कंट्रोल जर तुमच्या हातामध्ये आहे तर मग घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे. कारण की जे लोक आहेत ते बोलणारच, टोमणे मारणं म्हणा किंवा चांगला सल्ला म्हणा देणारच. कारण की सगळ्या लोकांना असं वाटतं की स्क्रीन खूप गोष्ट घातक आहे, किंवा त्याने खूप वाईट परिणाम होतात. वाईट परिणाम मी नाही म्हणत नाही, पण लक्षात ठेवा की स्क्रीन जे आहे ते आपण सुद्धा वापरतो. आपण मोठे आहोत, आपण सुद्धा स्क्रीन वापरतो आणि आपले बाळंसुद्धा स्क्रीन वापरतो. तर मग लक्षात ठेवा की जर आपल्यावरती त्याचा एवढा परिणाम होत नाही तर लहान मुलांवरती का परिणाम होतो? कारण की लहान मुलं जास्त स्क्रीन बघतात. तर मग जर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या बाळाला स्क्रीन दाखवत असाल, जर तुम्ही तुमचा कंट्रोल अजिबात लूज करत नसाल, तर तुम्ही तुमच्या बाळाला स्क्रीन दाखवू शकता. तुम्हाला लोकांच्या सल्ल्यांकडे किंवा लोकांच्या गोष्टीकडे लक्ष देण्याची काही गरज नाही. पहिल्यात की लहान बाळाचं स्क्रीन टाईम जे आहे तेच कमी व्हावं, तरीसुद्धा लहान बाळ तुमचं ऐकेल आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या सल्ल्याकडे जाण्याची गरज पडणार नाही. बाळ कितीही वर्षाचं असो, लहान असो, मोठी बाळ असो, आपण बाळांवरती चिडचिड करतो, बाळांवरती रागवतो आणि बाळांना मारतो सुद्धा. अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. त्यामुळे आपल्याला घाबरायचं नाही आहे, काळजी करायची नाही. लक्ष द्यायचं आहे की आपल्याला फक्त आपल्या बाळाचा स्क्रीन टाईम कमीत कमी कसा करता येईल आणि स्क्रीनचा चांगला वापर करून आपल्या बाळाला काय नवीन शिकवता येईल ह्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. बस प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. 5. आपल्याला आपल्या बाळाचा स्क्रीन टाईम कमी करायसाठी काय करायचं आहे बरं?
रीडिंग करायचं शिकवू शकता. तुम्ही तुमच्या बाळाला स्टोरी टाईम देऊ शकता, ज्याने की तुम्ही तुमच्या बाळाला स्टोरी वाचून दाखवू शकता. पुस्तकांच्या माध्यमाने छान छान पुस्तकं आणू शकता. लहान मुलांना ड्रॉइंग करायला लावू शकता, गीत गटायला लावू शकता, क्रेयॉन्स वगैरे देऊन. हां, माहिती आहे ते काही चांगलं करतील न करतील, पण त्यांचा थोडासा विरंगुळा होऊन दे. दुसऱ्या फन ॲक्टिव्हिटीज करू शकता. त्यांना छान छान खेळ आणून देऊ शकता, जेणे की त्यांचं लक्ष दुर्लक्ष होईल. 1-2 तास ते लोक त्यांच्या आवडत्या खेळण्याशी खेळतील. आणि जर तुम्ही स्वतःचा स्क्रीन टाईम कमी केलात तर लहान बाळासुद्धा नक्कीच स्क्रीन टाईम कमी करतील. घरामध्ये टी व्ही आहे म्हटल्यावरती कोण ना कोणतरी टी व्ही नक्की बघते. जर ती व्यक्ती टी व्ही बघते तर मग लहान बाळसुद्धा बोलणार की मलासुद्धा टी व्ही बघायचं आहे. आता घरात म्हटलं तर जे माणसं असतात, म्हणजे बाळाचे वडील म्हणा किंवा मग आजी आजोबा म्हणा, ऑफकोर्स ते कामाला जातात, त्यामुळे ते तर घरात नसतात. तर घरामध्ये असतो आपण तर कंट्रोल करू शकतो. आपण जेवढं कमी स्क्रीन बघू, जेवढं कमी टी व्ही फोन वापरू, तेवढंच आपलं बाळसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करेल आणि खेळण्यामध्ये लागेल. खूप जागा आहेत जे तुम्ही तुमच्या बाळाला आणून देऊ शकता, ज्यामध्ये लहान बाळ ड्रॉइंग करू शकतं, लिहू शकतं ABCD वगैरे, किंवा मग अजून कोणती फन ॲक्टिव्हिटी करू शकतो. ऑनलाईन खूप साऱ्या फन ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही बघू शकता, तुमच्या बाळाबरोबर करू शकता. लक्षात ठेवा, घरातल्या वस्तूंनी सुद्धा लहान बाळ रमू शकतं. त्यासाठी खूप महागातलं काही आणायची गरज नाही आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळाला एखादी गोष्ट शिकवायचीच असेल तर तुम्ही करू शकता. जर तुमचं बाळ 3-4 वर्षाचं आहे, 5-6 वर्षाचं असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला ड्रॉइंग देऊ शकता, प्ले रोल करू शकता लहान बाळाबरोबर, डॉक्टर खेळू शकता, डॉक्टर सेट आणून, किंवा मग भांडी खेळू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक्सपेन्सिव्ह गोष्टी घ्याव्या लागतात असं नाही आहे. मला माहिती आहे डॉक्टर सेट खूप महाग भेटतो, किंवा मग भांडी कुंडी ज्या आहेत त्यासुद्धा खूप महाग भेटतात. लहान मुलांचे खेळणी जे आहेत ते तर स्वस्त राहिलेले नाही आहेत. तर तुम्ही स्वतः इमॅजिन करून तुमच्या बाळाला इमॅजिन कसं करायचं, कसं खेळायचं हे तुम्ही शिकवू शकता. ऑफकोर्स लहान मुलांचं सगळ्यात मोठं आणि आवडीचं खेळणं म्हणजे लहान बाळाचे आई वडील असतात. जर तुम्ही त्यांच्याबरोबर खेळलात तर नक्कीच ते सुद्धा तुमच्याबरोबर खेळतील आणि मग त्यांचं स्क्रीन टाईम कमी होईल. नवीन पालक आहात किंवा अनुभवी पालक असाल तरीही काळजी करू नका. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला घाबरवतात, ज्या तुम्हाला काळजी करायला प्रवृत्त करतात. तर असं काही नाही आहे. तुम्हाला तुमच्यावरती विश्वास असला पाहिजे की माझ्या बाळाला जरी वाईट सवय लागली आहे तरी मी ती वाईट सवय सोडू शकतो. का? कारण तुम्हाला तुमच्यावरती विश्वास असेल तर तुमच्या बाळाला सुद्धा तुमच्यावरती विश्वास असेल. ज्या वेळेला तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्यावेळेला कोणतीच गोष्ट तुम्हाला घाबरवू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या बाळाला खूप छान सांभाळू शकता. खूप साऱ्या गोष्टी, खूप सारी काळजी आपल्याला वाटते आणि मग आपली पेरेंटिंग कुठे ना कुठेतरी रॉंग साईडला जाते. खूप वेळा असं होतं की खूप साऱ्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, खूप साऱ्या काळजी आपल्याला वाटतात आणि मग आपण कुठेतरी घाबरतो आणि मग पेरेंटिंगमध्ये कुठे ना कुठेतरी आपण घसरतो. कुठे ना कुठेतरी आपला राग, आपला ताणतणाव वाढतो आणि तो सगळा कळत नकळत आपल्या बाळावर निघतो. त्यामुळे तुम्ही शांत राहणं, तुम्ही आनंदी राहणं खूप गरजेचं आहे. नेहमी पॉझिटिव्ह राहा, नेहमी सकारात्मक विचार करा. तुम्ही करू शकता आणि तुम्ही तुमच्या बाळाकडून करवून घेऊ शकता. हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि तोच विश्वास तुम्हाला देण्यासाठी मी आलेली आहे. त्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आणखीन पालकांबरोबर सुद्धा शेअर करा. थँक्यू. बाय बाय.